नमस्कार. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा जे प्रवेश आहे RTEला घेतला होता, पहिल्या निवड यादीमध्ये आणि दुसऱ्या निवड यादीमध्ये सुद्धा त्यांचे नाव आले नाही, तर अशा पालकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तिसरी यादी RTEने प्रसिद्ध केली असून याच्यामध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट होते त्यांचा नंबर लागलेला आहे. ही संपूर्ण यादी तुम्ही त्यांच्या पोर्टलला जाऊन डाउनलोड करू शकता आणि ॲडमिट कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर खाली तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज स्टेटस म्हणजे जी अर्जाची स्थिती आहे ते दिसेल, तिथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करून ॲप्लिकेशन नंबर टाकायचा, गो म्हणायचं आणि शेवटी तुम्हाला ॲडमिट कार्ड प्रिंट करता येणार आहे. वर हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ते आवश्यक ते कागदपत्र घेऊन तुम्हाला ते व्हेरीफाय करायचे आहेत आणि तुमचा प्रवेश 4 जून 2026 ते 12 जून 2026 पर्यंत कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर चौथी यादी लागू शकते जर पूर्ण जे प्रवेश आहेत ते झाले नाही तर. आतापर्यंत 2,89,286 ॲप्लिकेशनमधून फक्त 1,05,811 विद्यार्थी जे आहे सिलेक्ट झालेले आहेत. पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये 12,952 विद्यार्थी सिलेक्ट झाले. आता जी दुसरी वेटिंग लिस्ट म्हणजे तिसरी निवड यादी आहे ती लागलेली आहे, तर त्याच्यामध्ये किती सिलेक्ट होतील आणि जे राहिलेले विद्यार्थी आहेत उर्वरित वेटिंग लिस्टसाठी आपल्याला चौथ्या यादीची वाट पाहावी लागणार आहे. तर ज्यांचा नंबर लागला त्यांनी 12 तारखेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. धन्यवाद.